हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण शुभविवाह भाग 14 बघितलेला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 5 बघणार आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा मी ह्याचा पुढचा भाग टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सगळ्यांच्या आधी तो भाग बघू शकता। चला तर मग सुरुवात करूया। योगेश विजयासोबत शॉपिंगला जायचे म्हणून खूप खुश असतो। या बहाण्याने ती बोलेल आणि तिच्यासोबत काही वेळ घालवता येईल म्हणून तो खूप एक्साइटेड असतो। त्याचे त्यालाच कळत नाही की तो बदलत चालला आहे। आपल्या एक्साइटमेंटवर स्वतःच हसत मी जगातील पहिला असा नवरा असेल ज्याने लग्नाच्या 8 दिवसांनी आपल्या बायकोचा चेहरा बघितला आणि 10 दिवसांनी नाव माहीत झाले आणि आता स्वतःच्या बायकोबरोबर बोलायला, तिच्यासोबत वेळ घालवायला मी कारण शोधत आहे। आणि तो पुन्हा तिचा निरागस चेहरा आठवून त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल येते। इतक्या सलाम आत येत, भाईजान अभी आधे घंटे के बाद माने के साथ मीटिंग है, कुछ इंजीनियर और आर्किटेक्ट भी होंगे, आज हमें फैक्ट्री की डिज़ाइन फाइनल करनी है। योगेश चिड़चिड़ करीत, सलाम आताच मीटिंग ठेवायची होती तुला। सलाम भाईजान, कल आपने ही तो बोला था कि नई फैक्ट्री का काम जल्द से जल्द शुरू करना है, इसलिए मैंने आज ही डिज़ाइन फाइनल करने के लिए मीटिंग रखी। योगेश नाईलाजाने, ठीक आहे, तू जा आणि पियूला आत पाठव। सलाम, हाँ भाईजान। पियू केबिन से डोर नॉक करीत, मैं कम इन सर। योगेश, येस प्लीज। पियू, सर तुम्ही मला बोलवले? योगेश लॅपटॉपमधून डोके काढून वर बघत, हां, ते तू घरी जा, मॅडमला काही शॉपिंग करायची आहे तर तू तिला घेऊन जा, पेमेंट माझ्या अकाउंटमधून करायचे। आणि हो, माझी कार घेऊन जा, मी ड्रायव्हरला तसं सांगितलं आहे। पियू, ओके सर। योगेश नाईलाजाने मीटिंग हॉलकडे जातो आणि पियू घरी येते। पियू आत येत रामू काकांना, काका मॅम कुठे आहेत? रामू काका, तुम्ही बसा, मी बोलवतो। काकांचा निरोप ऐकून विजया स्टेअरवरून खाली येते। तिला साडीमध्ये बघून, पियू आर यू रेडी मॅम? विजया न समजून, कुठे जायचे आहे का? पियू आश्चर्याने, ॲक्च्युली मॅम मला सरांनी सांगितले की तुम्हाला शॉपिंगला घेऊन जायचे आहे म्हणून मी आले। तसं लगेच विजयाला प्रियाताईंसोबतचे बोलणे आठवते आणि ती पियूला बघून चेहऱ्यावर सॉरीचे एक्सप्रेशन आणून, बस 5 मिनिट, मी लगेच तयार होऊन येते। पियूला तिचे क्यूट एक्सप्रेशन बघून हसायला येते, पण ती फक्त स्माईल करीत मानेने हो म्हणते। थोड्या वेळात विजया तयार होऊन खाली येते आणि दोघेही कारने निघतात। पियूला वाटते तिला कपडे आणि त्यावर मॅचिंग ॲक्सेसरीजची शॉपिंग करायची आहे म्हणून ती तिला एका मोठ्या मॉलमध्ये आणते। विजया बघते तर तिथे बरेच वेगवेगळे शॉप होते, कंपार्टमेंट होते। पियू, मॅम तुम्हाला जे घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता, इथे सगळेच मिळते। सगळंच मिळतं म्हटल्यावर विजया सगळी शॉप बघायला लागते, पण तिला जे पाहिजे ते काही दिसत नाही। एका साईडला उभ्या असणाऱ्या पियूला बोलत, मॅडम मला जे पाहिजे ते इथे नाही दिसत। मॅडम म्हटल्यामुळे पियूला ऑकवर्ड वाटते। मॅम तुम्ही मला मॅडम नको, पियूच म्हणा। ॲक्च्युली आय एम युअर एम्प्लॉई अँड दिस इज माय बॉस ऑर्डर। विजय, ओके। पियूला वाटते हिला शोधता नसेल येत, ती स्वतः घेऊन जात शोधून देते। काय पाहिजे तुम्हाला? विजय शांतपणे, देव। पियू न समजून आश्चर्याने, काय? विजया, आपण एवढं दचकण्यासारखं काय बोललो हे न समजून, मला देव घ्यायचे आहेत। विजया, यू मीन देवघरात ठेवतात ते? विजय, हो। पियू कपाळावर हात मारत, ओ हो मॅम, मला माहीत नाही ते कुठे मिळतात, तर तुम्हाला माहिती असेल तर सांगा, आपण तिकडे जाऊ। विजया विचार करीत, ते तर मलाही नाही माहीत कुठे मिळतील ते। पियू, मग आता परत जायचे का? विजया विचार करीत, देव तर घ्यायचेच आहे, असं करा ना, तुम्ही घरी फोन लावा, मी रामू काकांना विचारते। पियू आश्चर्याने, तुमच्याकडे मोबाईल आहे, तुम्ही त्यांना पर्सनल नंबरवर कॉल करा। विजया, माझ्याकडे मोबाईल नाही। पियू, ओहो, घरी विसरल्या? विजया, नाही, माझ्याकडे मोबाईलच नाही आहे। पियू धक्का लागल्यासारखी शॉक होऊन बघत, काय, मोबाईल नाही? पियू मनात, असं जगात कोणी असेल ज्याच्याजवळ मोबाईल नाही? मी तर विश्वासच करू शकत नाही। आजकाल तर 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांजवळ पण मोबाईल असतो आणि दी ग्रेट बिझनेसमॅन योगेश काटकर यांच्या वाईफजवळ मोबाईल नाही। ती काहीही न बोलता
घरी फोन लावते. रामू काका. हॅलो. पिऊ विजयाजवळ फोन देते. हॅलो काका. बोला बाईसाहेब. विजया. काका मला देवाच्या मूर्त्या घ्यायच्या होता देवघरासाठी. त्या कुठे मिळेल तुम्हाला माहीत आहे का? काका थोडा वेळ शॉक होत. मनात देवघरात देव काय होईल, पण बाईसाहेबांना सांगू का? नाही नको. योगेश बाबाला माहिती झाले तर? त्या नवीन आहेत, त्यांना काही माहिती नाही. विजया. काका माहिती आहे का तुम्हाला? काका. बाईसाहेब योगेश बाबाला माहिती आहे का? विजय. हो, त्यांनीच माझ्यासोबत पिऊ मॅडमला पाठवले. काकांना वेगळे वाटते. बाईसाहेब तुम्ही ना एखाद्या मोठ्या मंदिराजवळ जा. त्याच्या बाहेर खूप दुकाने असतील, तिथे मिळतील तुम्हाला देवाच्या मूर्त्या. गणपतीचे मंदिर आहे ना, त्याच्याजवळ एक कुंभार आहे, त्याच्याकडे मातीच्या भांड्यांसोबत तुळशी वृंदावन पण असते. विजया खुश होऊन. थँक्स काका. विजया पिऊला महालक्ष्मी मंदिरकडे जायचे म्हणून सांगते. दोघेही काही वेळात मंदिराजवळ येतात. मंदिरात गर्दी असते. विजया एका दुकानात जाऊन पूजेचे सामान घेऊन पिऊला सांगते, चला आपण आधी दर्शन करून येऊ. पिऊ. मॅम मी ख्रिश्चन आहे. विजया निरागसपणे. म्हणून काय झाले? ही देवी सगळ्यांना पावते, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करते. पिऊ हसत आणि काही न बोलता तिच्या सोबत मंदिरात जाते. विजया पुजारीला पूजेची थाळी देत. पुजारी काही सामान घेऊन थाळी परत करतो. विजया ती थाळी खाली ठेवून गुडघे खाली टेकून बसते आणि डोके खाली टेकून देवीला मनोभावे नमस्कार करते. तिचे बघून पिऊ सुद्धा तेच डोके टेकवते आणि मनात देवीला म्हणते, देवी योगेश सर आणि मॅमचा संसार सुखाचा होऊ दे. विजया आणि पिऊ दोघेही खाली येऊन रिकामी थाळी दुकानदाराला परत करते आणि तिथून पुढे पूजेची भांडी विकणाऱ्यांकडून काही मूर्ती विकत घेते. सोबत निरंजन, तांब्याचा लोटा, ताम्हण, घंटा, आरतीचे ताट तसेच आणखी काही वस्तू घेते. पिऊ. किती झाले तुमचे? दुकानदार. मॅडम 2350 झाले. पिऊ. तुमचे अकाउंट्स डिटेल किंवा बारकोड द्या, ऑनलाईन पेमेंट करायचे आहे. दुकानदार. ऑनलाईन? ओ मॅडम, छोटेसे दुकान आमचे, एवढे कुठे चोचले करता बघा. कॅशच द्या. हे सगळं आमच्याकडे नाही, इथे ऑनलाईन पेमेंट नाही होत. कॅश तर नाही. आणि पिऊ आश्चर्याने विजयाला बघत. आता काय करायचे? बॉसचे सगळे पेमेंट ऑनलाईनच करतो आम्ही. मॅम आपण कॅश घेऊन येऊ का? बॉसला पण सांगून देईन की असा प्रॉब्लेम झाला होता. विजय विचार करते. हे सामान परत करावे लागेल आणि मग पुन्हा यायचे. सामान नीट ठेवले तर ठीक, नाही तर पुन्हा सगळं सिलेक्ट करून घ्यावे लागेल. आपल्याकडे पैसे आहेत स्कॉलरशिपचे जमा केलेले. नाही, ते तर मी खूप महत्त्वाच्या कामासाठी जमा केले. कसे बसे 30,000 रुपये जमले. आता त्यातून खर्च केले तर माझे काम होणार नाही. पण हे देतील ना परत मला? आता देणारच होते ना. विजया. मी देते पैसे आता, मग तुम्ही मला परत करून द्याल. पिऊ. ठीक आहे मॅम, मी बॉसला सांगेन तसं. ते सामान घेऊन त्या कुंभाराकडे जातात. तिथे वेगवेगळ्या डिझाईनचे तुळशी वृंदावन असते. त्यात एक खूप सुंदर वृंदावन असते. त्याच्या चारही बाजूंमध्ये खचके करून त्यात वेगवेगळ्या मूर्ती फिट केलेल्या होत्या. एकामध्ये गणपती, दुसऱ्यामध्ये राधाकृष्ण, तिसऱ्यामध्ये पार्वती आणि चौथ्यात दत्ताची ती खूपच सुरेख बारीक डिझाईनची डेकोरेट केलेले तुळशी वृंदावन असते. विजया तीच घेते. तो सुद्धा घरगुती कुंभार असल्याने त्या समजून जातात. इथे ऑनलाईन पेमेंट विचारणं म्हणजे मूर्खपणा आहे. निमूटपणे त्याला 5,000 रुपये कॅश देते आणि दोघेही परत येतात. पिऊ विजयाला घरी सोडून सरळ ऑफिसला निघून जाते. इथे मीटिंग आटपून योगेश पिऊची वाट बघत असतो. HR डिपार्टमेंटला 4 वेळा फोन करून विचारून झाले असते की पिऊ आली का. पिऊ ऑफिसला येत केबिनकडे जातच असते की रिसेप्शनिस्ट तन्वी तिला सांगते की बॉस तिला बराच वेळ आली का म्हणून विचारत आहे. तशी पिऊ योगेशच्या केबिनकडे जाते. मे आय कम इन सर? योगेश. येस. पिऊ. सर रिसेप्शनिस्टने सांगितले तुम्ही मला विचारत होते. पिऊ. हा ते म्हणजे झाली का शॉपिंग? हो सर. योगेश विचार करे. अच्छा, मग मला मेसेज आला नाही पेमेंटचा. पिऊ. ॲक्च्युली सर पेमेंट मॅमने कॅशमध्ये केले. योगेश मनात. मी तर तिला पैसे दिले नव्हते, मग तिने कॅश का दिली? पिऊ. कॅश का दिली? मी तुला सांगितलं माझ्या अकाउंटमधून पेमेंट करायला. पिऊ. नो सर, मॅमने वस्तू स्मॉल स्ट्रीट वेंडरकडून घेतल्या आणि तिथे ऑनलाईन पेमेंट नव्हते म्हणून कॅश केले. योगेश कन्फ्यूज होत. स्मॉल वेंडर
असे काय घेतलं तिने तिथून? पिऊ सर, त्यांनी मेटलचे गॉड स्टॅच्यू घेतले. हे ऐकताच योगेशचे डोळे लाल होतात. त्याला खूप राग येतो, पण पिऊ समोर राग कंट्रोल करीत ओके नाव यू कॅन गो. पिऊ दाराजवळ जाते तसं काहीतरी आठवून ती परत येते. सर, एक विचारू का? वेगळं वाटलं म्हणून. योगेशचा मूड नसतो तरी तो तिला विचार म्हणतो. पिऊ सर, मॅमकडे मोबाईल नाही. योगेश डोळे मोठे करीत व्हॉट? तिच्याजवळ मोबाईल नाही? पिऊ कन्फ्यूज होत. सर, यू डोंट नो? योगेश थोडं सावरासावर करीत. न्यू ऑर्डर केला आहे, अजून आला नाही. आधीचा मोबाईलमध्ये एरर होता. पिऊ ओके सर. पिऊ निघून गेल्यावर योगेश पुन्हा विजयाचा विचार करू लागतो. मोबाईल नाही तिच्याकडे, तसा काहीतरी ठरवून तो एक फोन लावतो. इकडे विजया सर्व सामान देवघरात ठेवून बेडरूममध्ये जाते आणि आपले पैसे काढून मोजते. फक्त थोडे राहिले होते पैसे. मला पुढच्या महिन्यात आईबाबांचे श्राद्ध करायचे आहे. मोठ्या मुश्किलीने मामीपासून लपून हे पैसे जमवले होते. या एवढ्याशा पैशात मंदिरात पूजा आणि गरिबांना जेवण देणे जमेल का? पण देवासाठीच तर खर्च केले पैसे. हे देतील ना पैसे परत? पण मी कसे मागू? मलाच तर देव आणि तुळशी वृंदावन पाहिजे होतं. पण मग त्यांनी पिऊला पाठवले होते ना मला जे पाहिजे ते घेऊन द्यायला. जाऊ दे, देव करेल काहीतरी. इतक्या वर्षांची माझी इच्छा अर्धवट ठेवणार नाही. ती सगळं विचार झटकून फ्रेश होऊन बेडवर पडते. सायंकाळी योगेश घरी येतो. फ्रेश होऊन तो विजयाला कसं बोलावं, काय हाक मारू, कुठून सुरुवात करू या विवंचनेत बेडरूममध्ये येऱ्याझाऱ्या मारीत असतो. शेवटी 204 रूमला कॉल करून तो विजयाला बोलवले हा मेसेज द्यायला सांगतो. रामू काका विजयाला तसे सांगतात. हे ऐकताच तिचे पुन्हा हातपाय थरथरतात. मनातच कशाला बोलवलं असेल? 5,000चे तुळशी वृंदावन घेतले म्हणून रागवले तर नसेल ना? वायफळ खर्च करते म्हणतील का? तसे थोडे महागच आहे, पण ते तसे युनिक आहे. मी तर नाही बघितलं अजूनपर्यंत. पण आता रागवले तर काय करणार? देव वाचवशील मला? अशा विचारात ती बेडरूममध्ये जाते. योगेश सोफ्यावर बसून तिची वाट बघत असतो. ती हळूच त्याच्या समोर येऊन खाली मान घालून उभी राहते. तो बघतो तर बघतच राहतो. खाली मान घातलेली ती खूप निरागस दिसत असते. त्यात समोरच्या काही छोट्या बट्या फॅनच्या वाऱ्याने चेहऱ्यावर येतात. ती एका बोटाने त्यांना कानामागे करते, पण त्या काही ऐकायचे नाव नाही. पुन्हा पुन्हा चेहऱ्यावर येत तिला त्रास देत असतात आणि तो तिला बघण्यात गुंग असतो. बोलवलेले पण काही बोलत नाही का म्हणून ती केस कानामागे करता करता हळूच त्याला बघते. तसा तो भानावर येत इकडे तिकडे बघतो आणि तिला उद्देशून बस येते. विजया बीत कशाला बोलवले? तिला असे भीताना बघू त्याला थोडे नवल वाटते. तो थोडा धिटाईने, का मी बोलू नाही शकत का? त्याच्या आवाजाने घाबरून ती हळूच, नाही, मला असं नव्हतं म्हणायचं. बस इथे. ती घाबरून लगेच त्याच्या शेजारी बसते. तिला असे जवळ बसलेले बघून त्याला हसायला येते, पण तो चेहरा शांत ठेवत एक बॉक्स तिला देत. हे घे. ती काही न बोलता चुपचाप घेते. योगेश घे म्हणजे तसाच ठेवायला नाही दिला. उघडतो. ती मान खाली डोलावत तो बॉक्स उघडते. त्यामध्ये एक एक्सपेन्सिव्ह मोबाईल असतो. ती आश्चर्याने बघत मनातच, हा माझ्यासाठी असेल का? बापरे, या कंपनीचे मोबाईल तर खूप महाग असतात. हा मला का दिला असेल? ती आलटून पालटून त्याला बघत असते. तिला तसं बघून त्याला पुन्हा मजा वाटते. तो तिच्या हातातील मोबाईल घेऊन स्विच ऑन करतो. तसा मोबाईल ऑन होतो. त्या मोबाईलवरून स्वतःचा नंबर डायल करून तिला देतो. ती मोबाईल हातात घेऊन फक्त एकटक त्याच्याकडे बघते. तेवढ्यातच योगेशचा मोबाईल वाजतो. हा माझा नंबर आहे, सेव्ह करून ठेव. कधीही काही लागले तर मला डायरेक्ट कॉल करायचा. ती आश्चर्याने, हा माझा आहे का? तो ऑब्व्हियसली तुला दिला म्हणजे आजपासून तुझा झाला. विजया, पण मला हे मोबाईल समजत नाही. मी कधी ऑपरेट नाही केलं. योगेश आश्चर्याने, काय, तू कधी मोबाईल बघितला की नाही? विजया, बघितलाय, पण दुरून. कसा चालवतात ते नाही माहीत. योगेश मनात, ही नक्की याच ग्रहावरची आहे की कुठून इम्पोर्ट केली आईने? बरं ठीक आहे, आधी जेवण करून घेऊ, मग समजावून सांगतो आणि काही ॲप्स पण डाउनलोड करून देतो. ठीक आहे. विजया मान हलवत शांतपणे हो म्हणते, पण मनात लड्डू फुटतात. वाव, आता माझ्याजवळ पण मोबाईल राहील. मी ना रावीला फोन करून सांगेन. ती मनात अनेक काही गोष्टी ठरवत खाली जाते, पण
लक्ष सगळं त्या मोबाईलमध्येच असते. काका योगेशला जेवण सर्व करतात, पण योगेश जेवण स्टार्ट न करता वाट बघत बसतो. शेवटी कंटाळून तो काकांना विजयाला हाक मारायला सांगतो. तशी विजया समोर येत, योगेश तू का नाही जेवण करत आहेस? विजय मी तुमचं झाल्यावर करेन. योगेश का? विजय अडखळते, बायकोने पतीचे जेवण झाल्यावर जेवण करायचे असते म्हणून. योगेश कपडावर हात मारत, तुझ्या दंतकथा नको सांगू, चल लवकर बस इथे. काका ताट वाढा. काका सांगितल्याप्रमाणे विजयाचे ताट वाढतात. विजया जेवायला तर बसते, पण एक एक घास ती भीत घेते. तिला वाटते आपल्याला अजून तो सेन्स नाही जो या श्रीमंत लोकांसमोर जेवताना येईल. आपण कसेही गावंढळपणे जेवतो, पण हे लोक सिस्टमॅटिक पद्धतीने जेवणाचे काही एटिकेट्स पाळून जेवतात. आपल्याला तर माहीत पण नाही जेवताना कसे जेवले पाहिजे. तर ती थोड्या वेळाने योगेशकडे हळूच नजर टाकत जाते की तो कसा जेवतोय, म्हणजे मग आपण पण त्याला फॉलो करू. पण हे काय, तो सर्वसाधारण लोक जसे जेवतात तसं जेवत असतो. त्याचे सगळं लक्ष जेवणात होतं. तो एक घासचा आस्वाद घेत जेवत होता. तिला लगेच तो दिवस आठवतो जेव्हा तो हॉटेलमधून आलेला नाश्ता टाइमपास म्हणून खात होता. जणू हे खाणं सुद्धा एक काम आहे आणि लवकरात लवकर ते आटपायचे आहे. पण आज मात्र त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते. तो चव घेत जेवण करीत होता. तिला बरे वाटले की आपण बनवलेले जेवण तो आवडीने खातो. जेवण आटपून योगेश लगेच बेडरूममध्ये जातो. काही वेळाने विजया पण बेडरूममध्ये जाते. योगेश मोबाईलमध्ये काहीतरी करत असतो. विजयाला बघताच इकडे तिकडे बस इथे. तशी विजया बेडवर त्याच्या बाजूला थोडे अंतर राखून बसते. योगेश तुझा जीमेल आयडी नसेलच हो ना? विजया आहे. योगेश आश्चर्याने, का? तो कधी बनवला आणि ते अकाउंट ऑपरेट कशी करते? विजया नाही, मी ऑपरेट वगैरे नाही करत. ते मी कम्प्युटरचा कोर्स केला तेव्हा ते अकाउंट बनवले होते. कोर्स झाल्यानंतर तर ते कधी ओपन पण नाही केलं. योगेश मला नशीब, निदान कम्प्युटर तरी कळतं. आठवते का ते अकाउंट आणि त्याचा पासवर्ड? विजय हो, मी माझ्या डायरीत लिहून ठेवला होता. असे म्हणत ती आपल्या बॅगमधून एक छोटीशी डायरी काढते आणि त्यातील अकाउंट त्याला सांगते. तसा तो ते अकाउंट टाकून मोबाईल सुरू करतो. योगेश हे बघ, हे फेसबुक व्हॉट्सअप मी डाउनलोड करून दिलं आहे. हे कसं यूज करतात माहिती आहे का? विजय हो, माझी मैत्रीण होती, ती नेहमी व्हॉट्सअपवर मेसेज टाईप करत राहायची. योगेश हो, यातून आपण मेसेज टाकू शकतो, फोटो पाठवू शकतो. आणि फेसबुक? विजय फेसबुकवर तर ती फक्त स्क्रीनवर खाली करत फक्त फोटो बघत राहायची. योगेश हो, त्यावर आपण काही पोस्ट करू शकतो, जसं व्हिडिओ, फोटो. तू बघशील तर तुला कळेलच. आणि हे प्ले स्टोअर, यातून आपण कुठलाही ॲप डाउनलोड करू शकतो. थोडी जवळ ये, कसं आहे ते मी करून दाखवतो, म्हणजे तुलाही कळेल. तशी विजया थोडी आणखी जवळ सरकते. योगेश तिला मोबाईलचे फंक्शन समजावून सांगत असतो, कसं ऑपरेट करायचं, व्हिडिओ कॉल कसा करायचा आणि बरेच काही. विजया पण ते बघण्यात इतकी गुंग झालेली होती की ती योगेशच्या अगदी जवळ येऊन बसली. तिचं तिलाच कळलं नाही. तिची हनुवटी त्याच्या खांद्याला टच होते. तसा तो मागे वळून बघतो आणि तशीच ती पण बघते. दोघेही खूप जवळ आले होते.